आजची माझी ही पोस्ट आईवरची आहे. थोडीशी भावनिक आहे, पण ऐकल्यानंतर तुम्हीसुद्धा नक्कीच भावूक झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणूनच म्हणते, तुमच्या आईचा तुम्हाला राग आला तरीसुद्धा एक क्षणभर थांबा आणि आठवा बरं, तिचं संपूर्ण आयुष्य कुणासाठी झिजलं. राग येणं माणूस म्हणून अगदी स्वाभाविक आहे, पण त्यामागे, त्या रागाच्या मागे तिची लपलेली काळजी मात्र कुणालाही दिसत नाही. याचं दुःख जास्त मोठं आहे. तिचे शब्द कधीकधी कडू वाटतात. तिचं वागणं देखील अडचणीचं वाटतं. पण त्या प्रत्येक वागण्यामागे किंवा त्या शब्दांमागे तिची भीती असते. माझ्या लेकराचं काहीही बिघडू नये, त्याचं सगळं छान होईल ना, ही काळजी असते. स्वतःची सगळी स्वप्न बाजूला ठेवून तिनं तुमचं भविष्य उभं केलेलं असतं हो. तिचा राग म्हणजे नियंत्रण नसून तुमच्यासाठी संरक्षण असतं. थकलेल्या शरीरानं, तुटलेल्या मनानं ती तुमच्यासाठी उभीच राहते, अगदी कायम. तुमच्यावर ओरडतानासुद्धा तिचं मन तुमच्यासाठीच धडधडत असतं. काळीज तुमच्यासाठीच धडपडत असतं. एक दिवस तिचा आवाज शांत झाला की तिच्या रागाची किंमत कळते, पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो. आणि लक्षात येतं की ती तिची ओरड नव्हती, ती काळजी होती आपल्याबद्दलची. आणि म्हणूनच म्हणते, राग आला तरी शब्द थोडेसे जपून वापरा. कारण आईचं मन खूप हळवं असतं, खूप लवकर दुखावली जाते बिचारी, आणि फार खोलवर जखमी होती. तेव्हा जेव्हा तुम्हाला खूप खोलवर जखम होते तेव्हा आठवा बरं तिचे की तिनं तुमच्यासाठी काय केलेलं आहे, किती केलेलं आहे, किती करत होती आणि अजूनही करते. तुमच्या स्वतःसाठी स्वतःला विसरणारी जगात जर एकमेव कोणी असेल तर ती फक्त आणि फक्त आईच असते. तुम्हालाही आई आहे असणार किंवा नसली तरी तिच्या आठवणी नक्कीच आपली साथ देतात. मलाही नाही आहे, पण तिच्या आठवणी खूप येतात, खूप. आणि म्हणूनच